नमस्कार. घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आपण पाहत आहोत सुमित्रा तिची कपड्यांची आवरावरी करत असते. कपाटात सगळे कपडे व्यवस्थित घड्या करून करून ठेवत असते. तितक्यात तिथे वैतागलेले नानासाहेब येतात आणि त्यांचा थकलेला चेहरा पाहून सुमित्रा त्यांना विचारते काय झालं आहे. तेव्हा ते सांगू लागतात की मी हिम्मतरावांना भेटून यावं म्हणून मी गेलो होतो. त्यांची तब्येत हल्ली बरी नसते, म्हटलं एक चक्कर मारावा. पण त्यांच्या घरी गेल्यानंतर मग काय झालं. तेव्हा नानासाहेब सांगू लागतात त्यांच्या भिंतीवरती ना माझा आणि पार्वतीच्या लग्नाचा फोटो लावलेला आहे. आणि मग काय झालं असं सुमित्रा विचारू लागते. तर ते सांगू लागतात की 2 दिवसापूर्वी तिकडे जानकी गेली होती. त्यांच्या घरी त्यांना चक्कर आली तेव्हा सोडवण्यासाठी. तिने तो फोटो पाहिला असेल की काय, म्हणून मला खूप टेन्शन आलेलं आहे. आपण इतकी वर्ष ते सत्य लपवून ठेवलं, ते आता सगळ्यांसमोर येतं आहे की काय अशी भीतीही मला वाटू लागली आहे, असंही ते बोलू लागतात. आणि मग सुमित्रा म्हणते अहो तुम्ही नका टेन्शन घेऊ, तुम्हाला जसं वाटतंय तसं काही नसेल. जर तिने तो फोटो पाहिला असता तर तिने घरी येऊन मला किंवा कुणाला तरी विचारलं असतं, काहीतरी बोलले असते ना. याचा अर्थ तिने पाहिलेलं नाही, तुम्हीही टेन्शन घेऊ नका असं सुमित्रा सांगते. आणि आराम करा, आपल्याला आता लग्न जवळ आलं आहे, त्याची तयारी करायची आहे. अजून आपल्याला मंगळसूत्र घ्यायचं आहे, मंगळसूत्रांची डिझाईनी पाहायच्या, अजून खूप काम बाकी आहे. तेव्हा आपण हा विचार करूया आता. तितक्या तिथे ऋषिकेश येतो आणि म्हणतो काही टेन्शन घेऊ नका, मी जानकीसाठी मंगळसूत्र ऑर्डर केलेलं आहे. तेव्हा जानकी तिथे येते आणि सुमित्रा म्हणते तिला न विचारताच केलंस का. तो सांगतो अगं आई, इतकं सुंदर मंगळसूत्र मी ऑर्डर केलं आहे ना, तुम्हाला सगळ्यांना ते खूप आवडेल. आणि लगेचच ती म्हणते पण तिच्या आवडीचं घ्यायला हवं, तिला विचारलं होतंस का तू. मग जानकी म्हणू लागते हे बघा आई, त्यांनी मला विचारलं होतं आणि मी त्यांना होकारही दिला. आणि त्यांनी जी कोणती डिझाईन निवडलेली असेल ती उत्तमच असेल, ती मला नक्की आवडेल. मग सुमित्रा म्हणते खरंच तुमच्या दोघांसारखे नवरा बायको कोणीच नाही, एकमेकांना किती समजून घेतात तुम्ही. नानासाहेबही त्यांचं कौतुक करत असतात. तुमचा असा सुखी संसार कायम चालू द्या. पुढे आपल्याला असंही पाहायला मिळतं की ऐश्वर्याला आता ते गिफ्ट ना बदलायचं आहे. ती प्लॅनिंग करत असते आणि कोणाचं लक्ष नाही ना बघून घेते, बाहेर डोकावते. कोणी बघतंय की काय आपल्याकडे तेही पाहते आणि हळूच जानकीच्या रूमकडे जाते. आता तिला ते गिफ्ट तिथे जाऊन बदलायचं आहे. ते बदलण्यासाठी ती प्रयत्न करू लागते, कुणाचं लक्ष नाही हेही बघते. आतमध्ये रूममध्ये जानकीच्या जाते. जानकीने गिफ्ट कुठे ठेवलं आहे म्हणून शोधाशोध सुरू करते. आणि आता हे गिफ्ट आणि ते गिफ्ट एकदाचं बदललं की मग ती साडी माझ्याकडे आणि ही माझ्याकडची साडी तिच्याकडे असेल. तिला कपाटामध्ये ती गिफ्ट सापडतं. मग त्या गिफ्टची अदलाबदली ती करून ठेवते. जे ऋषिकेशने गिफ्ट दिलं होतं ते आता कुठेतरी लपवावं लागेल. घरात ठेवलं तर ते शोधल्यावर सापडलं जाईल. अशा ठिकाणी ठेवावं लागेल जिथे कुणालाही ते गिफ्ट सापडणार नाही. मग ती ठरवते आता हे बाहेरच गेलं पाहिजे घराच्या. घरात जर राहिलं तर प्रॉब्लेम होईल. मग ती पदराच्या आडोशाला ते गिफ्ट लपवते आणि कोणाचं लक्ष आहे की नाही असं पाहत पाहत चोर पावलांनी हॉलमध्ये येते. तिथे कोणीही नसतं आणि घाईघाईने आता पटकन बाहेर जाते. ह्या गिफ्टची विल्हेवाट बाहेरच लावायला हवी असं ती ठरवते. आणि जात असताना धडक्कन तिला धडकतात आद्वेगची टक्कर लागल्याने तिच्या हातामधलं ते गिफ्ट खाली कोसळलं आणि आद्वेगही घाबरला. मला माफ करा, मी असा अचानक दरवाजा उघडला, दरवाजा लोटलेला होता आणि तुम्ही ढकलल्यामुळे तुम्हाला धक्का लागला आणि तुमचं गिफ्ट खाली पडलं. तितक्यात सारंगी तिथं येतो आणि तुम्ही कोण म्हणत त्यांना विचारत असतो. त्याचं लक्ष त्या गिफ्टकडे जातो आणि तो म्हणतो ही गिफ्ट इथे काय करते. तर ती म्हणते अरे मी रूममध्येच ठेवणार होते पण इकडे आली होती मी, कोण आले बघायला. आणि तिथे लगेच जानकी येते. जानकी कला आणि आद्वेगला पाहून खूप खुश होते, त्यांना मिठी मारते. खरंच किती दिवसांनी भेटलीस ग तू, असंही जानकी कलाला बोलू लागते. आणि मग दोघीजणी गप्पा मारत असतात आणि गप्पा मारता मारता त्यांचा विषय होतो. अगं खूप दिवसांनी भेटले, तुला भेटायची खूप इच्छा होती, तुझ्यासाठी खूप छान डिझाईन केलेलं मंगळसूत्र भाऊजींनी मागवलं तेच द्यायला आले, असं त्यांचं बोलणं चालू असतं. आणि ऐश्वर्या ते ऐकत असते. तितक्यात आद्वेग ना ऐश्वर्याकडे पाहतो, तिला म्हणतो सॉरी माझा धक्का तुम्हाला लागला ना. तुम्हाला लागलं तर नाही ना, माझ्यामुळे तुमचं हे हातातलं गिफ्ट पण खाली पडलेलं. आता जानकी म्हणते हे गिफ्ट इथे काय करते, ही तर साडी आहे माझ्या लग्नाची, तुझ्याकडे काय करते. तितक्यात ते गिफ्ट लपवण्यासाठी खाली हात करते. लगेच सारंग सांगू लागतो अरे दादा, ते ना आम्ही दोघांनी तुझ्यासाठी गिफ्ट आणलं आहे, माझ्यासमोरच आम्ही दोघांनी मिळून ते पॅकही केलं. हे गिफ्ट माझ्या आणि ऐश्वर्याकडनं तुमच्या लग्नासाठी आणलं आहे आम्ही. पण ऋषिकेश म्हणतो नाही अरे हे सेम पेपर त्या गिफ्टला पण आहे. तो म्हणतो अरे पेपर सेम असू शकतो पण ना तू काहीही काळजी करू नको, हे गिफ्ट मी आणि ऐश्वर्या आम्ही दोघांनी मिळून पॅक केलं आहे. हवं तर ना आता मी रूममध्ये ठेवतो म्हणजे गडबड घोटाळा नको व्हायला. ऐश्वर्याच्या हातातून ती गिफ्ट घेऊन सारंग रूममध्ये ठेवायला जातो
आता तो गेलाय, त्याच्या पाठोपाठ लगेच ऐश्वर्या ही पळ काढते. इकडे ऋषिकेश अद्वैक आणि कलाचं स्वागत करतो. त्यांना म्हणतो, आमच्या घरी तुम्ही खूप दिवसांनी आला आहात, या तुम्ही इथे बसा. मग सगळ्यांची ओळखही तुम्हाला करून देतो, असंही तो बोलू लागतो. आणि मग सगळ्यांसमोर सगळ्यांच्या गप्पा चालू होतात. इकडे सारंग ना ऐश्वर्याला सांगतो, बघा ना हो, खरंच दोन्ही पण गिफ्ट किती सेम आहे, आपलं आणि त्यांचं. असं करता करता ते दोन्हीही गिफ्ट त्याच्याकडनं एकत्र होऊन जातात. आता ऐश्वर्याने ठेवलेलं कोणतं आणि जानकीने ठेवलेलं कोणतं ते तिलाही लक्षात येईना. तिचाही गडबड घोटाळा होऊ लागला. ती म्हणते, मला ना बरं वाटत नाही, मी थोडा वेळ आराम करते आणि तुम्ही जा खाली, असं म्हणून त्याला ती रूममधनं बाहेर काढते. आणि सारंग म्हणतो, ठीक आहे, तुम्ही थोड्या वेळाने या, थोडा वेळ आराम करा, असं म्हणत दरवाजा लावून तोही खाली निघून जातो त्याची कामं करण्यासाठी. ऐश्वर्याचा मात्र संताप होत असतो. हा काय मूर्ख माणूस आहे, याच्या चुकीमुळे आता साड्याही एकत्र होऊन गेल्या आहे. इकडे अद्वैकची ओळख करून देत असतो ऋषिकेश आणि तो सांगतो, ही त्याची बायको कला आहे. त्यांचं खूप मोठं ज्वेलरी शॉप आहे, त्यांच्याकडेच मी मंगळसूत्रांची ऑर्डर दिलेली आहे. आणि अद्वैक लगेच म्हणतो, जसं दादांनी सांगितलं तसं छान मंगळसूत्र आम्ही डिझाईन केलेलं आहे. आमच्या कलेक्शनचं खूप सुंदर मंगळसूत्र हे आहे. ह्या कलेक्शनला आपण कपल कलेक्शन असंही म्हणू शकतो. आणि ते मंगळसूत्रांची डिझाईन मग अद्वैक त्यांना दाखवू लागतो. मंगळसूत्र खरंच पाहिल्यानंतर सगळ्यांना आनंद वाटावा इतकं सुंदर होतं. ते मंगळसूत्र इतकं आवडलं जानकीला, खरंच किती सुंदर आहे, एकदम जुन्या लुकमध्ये नवीन टच, खरंच असं ती सांगत असते. हे कलेक्शन मला खूप आवडलं असेही जानकी बोलू लागते. तो आणखी एक गोष्ट दाखवू लागतो, ते म्हणजे मंगळसूत्र ब्रेसलेट. आता ह्या ब्रेसलेटमध्ये जानकीचं नाव आहे आणि ते ब्रेसलेट दादा त्याच्या हातात घालू शकतो. हे आहे आमचं कपल कलेक्शन, असं म्हणत अद्वैक सगळ्यांना दाखवत असतो. आणि ते मंगळसूत्राची डिझाईन जानकीला इतकी आवडलेली असते, ती म्हणते, मला खरंच हे डिझाईन इतकं आवडलं आहे, पाहतच राहावं असं वाटत आहे, असं म्हणत ती कौतुक करत असते. आणि सुमित्रा म्हणते, खरं तर ना या कलेक्शनला मग अद्वैत एकदम अनोखं कलेक्शन असं नाव ठेवायला हवे, अद्वैत कलेक्शन, कारण ते खूपच अनोखं आहे ना. मग सगळेजण म्हणतात, हो खरंच ना, याचं नाव कपलऐवजी अद्वैकच ठेवायला पाहिजे. मग सगळेजण त्याचं कौतुक करू लागतात. आणि मग तो जाण्याचं सगळ्यांना सांगत असतो. ऋषिकेश म्हणतो, अरे थोडा वेळ तरी थांब ना, अजून नाश्ता पण केला नाही. मग जानकी म्हणते, मला हळदी कुंकू द्यायचं आहे कलाला, तिला मी घेऊन जाते, तोपर्यंत बसा. मग तोपर्यंत हे दोघं जण गप्पा मारत असतात. तो म्हणतो, मला मुळशीमध्ये ना नवीन ज्वेलरीचं कलेक्शन सुरू करायचं, पण जागाच योग्य भेटत नाही. आणि असं म्हटल्यानंतर ते दोघांच्या गप्पा चालू असतात. तोपर्यंत जानकी आणि कला देवघरात जातात. ते सोन्याच्या मंगळसूत्राची आणि ब्रेसलेटची पूजाही करतात. दोघी एकमेकींना सवाष्णीचं वाण म्हणून हळदी कुंकूही लावत असतात. दोघींच्या तिथे गप्पा चालू असतात. जानकी म्हणते, हे मंगळसूत्राची डिझाईन मला इतकी आवडली आहे, खरं सांग कोणी ते डिझाईन केलं आहे? ती म्हणते, आमच्याच दुकानातल्या मुलींनी केली आहे. तेव्हा ती म्हणते, मला ना सानिकाने सगळं सांगितलं आहे, हे सगळं तूच करते ना अद्वैक भाऊजींपासून लपवून? तेव्हा ती म्हणते, हो, पण ना तुम्ही कोणाला सांगू नका, आमच्याकडे कोणालाही ठाऊक नाही, मी हे सगळं गपचूप करत आहे, तर तुम्ही कुणालाही प्लीज बोलू नका हां, असं ती इमोशनल होऊन बोलू लागते. आणि जानकी म्हणते, हो गं बाई, मी कुणालाही काही सांगणार नाही, तू अजिबात टेन्शन घेऊ नको, एकदम दिलखुलास राहा, असं म्हणत ती तिच्या पाया पडते आणि कलाला आशीर्वाद देत तिला मिठीही जानकी मारते. दोघींची छान गट्टी जमते. मग तिथे दोघींच्या गप्पाही चालू असतात. इकडे आजी ऐश्वर्याकडे जाते आणि म्हणते, हे काय चाललं आहे तुझं, अजून कुठपर्यंत आला आहे तुझा प्लॅन? तेव्हा ती म्हणते, साडीच बदलायची होती पण ती राहून गेली बदलायची. तेव्हा आजी म्हणते, आपलं साडी बदलायचा प्लॅन नाही, आपला जो प्लॅन मुख्य आहे त्याच्यावरती काम कर, त्याच्यावरती फोकस कर, असे आजी तिला समजवते. आणि म्हणते, कुठपर्यंत आलं आहे काम, लवकरात लवकर ते पूर्ण कर, तू काही हालचाल करतेस की नाही, असंही आजी तिला चिडून विचारू लागते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, मी सगळ्या प्रकारची प्रयत्न करत आहे, जानकीला सत्य कळावं म्हणून मी त्या जग्गूलाही पाठवलं होतं, पण तिथे नेमके ऋषिकेश दादा आले आणि त्या जग्गूला पळ काढावी लागली. आता पुढे काय करशील ग तू, असंही आजी विचारते. कसं ते ऋषिकेशपर्यंत सत्य पोचवशील? तेव्हा ती म्हणते, आजी, माझ्याकडे एक युक्ती आहे आणि त्या युक्तीनुसार मी जानकीलाही सत्य कळेल आणि ऋषिकेशपर्यंतही ती पोचेल अशी मी सोय केली आहे. आता माझी बहीण जी आहे ना, तीच ह्या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्षही लावेल. इकडे सारंगची तयारी चालू असते माळा लावण्याची, पण पाईप लीक झाला म्हणून सदाला तो पटकन सांगतो, पाण्याचा पाईप लीक झाला आहे, त्याला एमसील वगैरे लावून ते बंद कर बरं, जा तू बघ, मी इथे डेकोरेशनचं सगळं बघतो. मग स्वतःच सारंग डेकोरेशन करायला लागतो.
आणि माळा वगैरे स्टूलवर चढून चढून लावत असतो. आजी मात्र त्याला रागवत असते, अरे आपल्या घरात इतके सारे नोकर आहेत, त्यांच्याकडनं तू काम करून घेण्याऐवजी स्वतःच नोकरांसारखं काम करत आहे. तुला कसं रे कळत नाही मालकाने काय काम करावं आणि नोकरांनी? तेव्हा तो म्हणतो, आजी जर स्वतःच्या घरात कार्य असतं ना, तेव्हा जी काम करण्यात मज्जा असती ना, ती इतर कशातही नाही. हवं तर ना तूही बघ करून स्टूल उभी राहा आणि त्या आंब्याच्या झाडांवर इकडे तिकडे माळा टाक, मग तुलाही मज्जा येईल, मग तुला कळेल काय आनंद भेटतो. तेव्हा आजी त्याच्यावर चिडते, मला काम सांगतो रे. मग त्याला ती रागवते, तो पटकन तिथून पळून जातो. कसा आहे हा मला काम सांगत आहे, मी याला काय नोकरांची कामं करू नको सांगते आणि हा मलाच सांगतो हे करते का ते करते का. कसा मुलगा आहे. पण ऐश्वर्या त्यांना म्हणते की त्यांना जाऊ द्या, त्यांच्याकडे लक्ष नका देऊ, आपला मूळ जो आपला प्लॅन आहे त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करा आणि सगळं लक्ष त्याच्याकडे लक्षित करायचं. आपला प्लॅन सक्सेस व्हायला हवा की नको. इकडे सुमित्रा आमंत्रण करत असते तिच्या मैत्रिणींना. प्रत्येक मैत्रिणीला फोन करून व्यवस्थित ती आमंत्रण देते आग्रहाचं, म्हणून असं म्हणत सगळ्यांना या असंही सांगते. मग जानकी म्हणते, बघता बघता सगळ्या लिस्टमधल्या व्यक्तींना आपण आमंत्रण दिले आहे आई, आता काही टेन्शन नाही. तितक्यात तिथे आजी आणि ऐश्वर्या येते. आजी लगेच म्हणते, मागच्या वेळेला तुझ्या माहेरचं कोणीच नव्हतं, तुला तुझं कन्यादान करायला आहे, शेवटी गुरुजींनाच ते कन्यादान करावं लागलं. मग ऐश्वर्या म्हणते, असं का तुमच्या माहेरचं कोणीच येणार नाही का? कोणी का आलेलं नाही आत्तापर्यंत? मग सगळेजण ह्या प्रश्नावरती दबकतात. काय बोलावं, काय उत्तर द्यावं, कुणाला काही सुचत नसतं. सगळे निशब्द होऊन जातात. मात्र आजी मात्र काही गप बसत नाही. आजी लगेच तडातडा बोलू लागते, ही तर अनाथ आहे, हिच्यासाठी कोण येणार? असं म्हटल्यानंतर लगेच जानकीचा चेहरा उतरून जातो, तिचा चेहऱ्याचा रंगच उतरतो. पण आजी मात्र आपली फाडफाड बोलत असते, हिचं माहेरचं कोणीच नाही, ही अनाथ आहे. मागच्या वेळेला हिच्या लग्नात कन्यादान करायलाही कोणी नव्हतं, शेवटी गुरुजींना हिचं कन्यादान करावं लागलं असंही सांगू लागते. आणि मग ते ऐकल्यानंतर तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं आणि ती लगेच तिथनं मी आले म्हणत पळ काढते आणि रूममध्ये निघून जाते. सुमित्राला मात्र तिच्या आईचा खूप राग येत असतो. आई तुला किती एकदा सांगितलं होतं ना असं बोलायचं नाही, मग तू का तिला सारखं अनाथ अनाथ बोलत असते? आम्ही सगळे तिची कुटुंब आहोत, पण तू दरवेळेला तिला रडवतेस, मला हे तुझं स्वभावच आवडत नाही. असं म्हणत आई तिच्या मागे मागे जाऊ लागते. ऐश्वर्याला पहिल्यांदाच कळलं की ती अनाथ आहे. आता वहिनीला इतकं वाईट वाटलं, हे सारंगला सहन होईना. मग सारंग घडलेली सगळी हकीकत ऋषिकेशला फोन करून सांगतो. इकडे रूममध्ये जाऊन जानकी सगळं आठवत असते, ते बोल तिला टोचत असतात, तिला खूप वाईट वाटत असतं आणि मग ती रडतही असते. रडता रडता विचार करते, अनाथ असणं खरंच कसं असतं ना. असा विचार करत असताना तिथे सुमित्रा जाते आणि तिच्याजवळ बसून म्हणते, मी ना माझ्या आईच्या वतीने तुझी माफी मागते. माझ्या आईला कधी कधी कळतच नाही कुणासमोर काय बोलावं आणि काय नाही. मी कित्येकदा तिला सांगत असते की असं काही बोलत जाऊ नको, कुणाचं मन दुखवेल असंही काही बोलायचं नाही. सख्खं किंवा अनाथ असं काही नसतं. खरं तर आम्ही तुला कधी काय म्हटलेलं आहे का? तेव्हा ती म्हणते, नाही आई, तुमच्याकडनं कधीच कोणी काय म्हटलं नाही. मग ती म्हणते, हे बघ, कधी पण ना तुला आई म्हणून माझा विचार करायचा, वडील म्हणून नाना. आता तुझ्या लग्नातही ऋषिकेशच्या बाजूने सगळे कर्म मी करणार आहे, तर कन्यादान तुझे नाना तुझ्या बाजूने करणार. तू कधीही स्वतःला एकटी समजू नको. आणि माझ्या आईकडनं पुन्हा मी एकदा सांगते, माफीही मागते. माझ्या आईकडनं जी चूक झाली त्याच्यासाठी मला माफ कर. मी तिची समजूत नेहमी काढत असते, पण ती माझं ऐकतच नाही. मग पण जानकी म्हणत असते, आई तुम्ही माफी मागू नका आणि कसलाही विचार करू नका, मला काही वाईट वाटलं नाही. अगदी थोडंसं वाटलं होतं, पण आजींचा स्वभाव मला माहिती आहे, त्याच्यामुळे मी जास्त मनावर घेणार नाही असं म्हणते. आणि सुमित्रा म्हणते, खरंच तू खूप मोठ्या मनाची आहेस गं. असं म्हणत तिला म्हणते, स्वतःला कधीही एकटं समजायचं नाही, आम्ही तुझ्या पाठीशी कायम आहोत असं म्हणून तिला मिठी मारते. पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल, शर्वरी जानकीला म्हणते, आज तर मेहंदीचा कार्यक्रम, तुझ्या मेहंदी कुठे आहे? तितक्यात एक व्यक्ती येतो आणि मेहंदीचं पाकिट देतो. ती म्हणते, हे तर पॉकेट आहे, आपल्याला कोण हवे होते? मग जानकी म्हणते, मला येतो कोण बनवतं, मी कोण बनवून लवकर घेऊन येते. ते बनवण्यासाठी ती मेहंदी झटकते, त्याच्यामध्ये तिला एक चिठ्ठी सापडते. त्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं, तुम्हाला जर सत्य जाणून घ्यायचं असेल तर सुमित्रा एंटरप्राइजेसचे सगळे अकाउंट चेक करा, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं सत्य कळेल पार्वतीचं, असं लिहिलेलं असतं. आता जानकीला ती चिठ्ठी वाचून प्रश्न पडतो, तो व्यक्ती कोण होता? त्याला पाहण्यासाठी ती बाहेर जाते. तो बाहेरच लपलेला होता. त्याला आवाज मारते जानकी, लगेच तो व्यक्ती धाव घेतो बाहेरच्या दिशेने. त्याच्या दिशेने जानकी धावू लागते आणि तो जोरजोरात पळत पळत गेटच्या बाहेर पळून जातो.
आता तो व्यक्ती कोण होता म्हणून त्याच्या मागे त्याचा शोध घेण्यासाठी जानकीही पळत असते, पण तो खूप लांब पळून गेलेला असतो. आता तिला प्रश्न पडला, हे नक्की काय होतं. तिच्या मागे ऐश्वर्याही आलेली असते. ऐश्वर्यालाही जाणून घ्यायचं असतं काय झालं. पुढे जे काही होईल ते पाहणं खरंच खूपच रंजक ठरणार. ते पाहण्यासाठी आपण चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही लवकरात लवकर घेऊन येऊ शकतो. चला तर मग पुन्हा भेटू. धन्यवाद.